लक्ष्मण, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हा आशू अजून. भाऊ हे आता आता विचार करून काहीच उपयोग नाहीये. आशू मनापासून लग्नाला तयार झालाय. त्याने मिठाई पण वाटली. आणि आता मगाशी आशू आणि शिवाचं जे काही भांडण झालंय ना, त्यावरून त्या दोघांचे एकत्र येण्याचे सगळे मार्ग बंद झालेत असं मला तरी वाटतंय. गैरसमज, केवळ गैरसमज. गैरसमजामुळे होतात या सगळ्या गोष्टी. एक गैरसमज संपला की दुसरा गैरसमज हजर. आणि म्हणूनच या सगळ्या अडचणी वाढतात. एक्झॅक्टली भाऊ, तेच सांगतोय मी. आणि ते दोघे त्या येणाऱ्या अडचणी दूर करण्याचाही प्रयत्न करत नाहीयेत. आणि आपण तरी कुठे केले प्रयत्न? नाही, ते दोघे त्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना समजत नाहीये नेमकं काय घडतंय, काय होतंय. पण आपण ही परिस्थिती बाहेरून बघतोय ना, मग आपण तरी त्यांच्यातले हे गैरसमज दूर करायला हवेत. कसला गैरसमज? कोणाचा गैरसमज? त्या दोघांच्या नात्याबद्दल तुमचे गैरसमज झालेत, ते आधी दूर करायला हवेत. मुळात ते दोघं एकमेकांसाठी बनलेच नव्हते. काय बोलतेस सीता तू? काय चुकीचं बोलतेय मी? मला वाटलं होतं आता तरी तुम्ही आनंदाने या सगळ्यात सामील व्हाल, पण नाही. कसा कसा होऊ सामील मी आनंदात? का नाही होऊ शकत? आता सगळं स्पष्ट झालंय. शिवाचं सत्य सगळ्यांसमोर बाहेर आले आणि तरीही तुम्ही तिचीच बाजू घेताय. मला वाटतं लेकाच्या आनंदापेक्षा शिवा कशी योग्य आहे हे सांगणं तुम्हाला अधिक महत्वाचं वाटतंय. नाही नाही वहिनी, तसं नाहीये. भाऊजी, तुम्ही तर काही बोलूच नका. ह्यांना ना फक्त स्वतःचा हट्ट पूर्ण करायचं. काय बोलतेस सीता तू? मग का करताय हे सगळं सांगा? ते काही नाही, आता मी काहीही ऐकणार नाही. तुम्ही शपथ द्या मला. हे बघ सीता, मी तुझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण हे शपथ बिपत काय नको. वहिनी वहिनी वहिनी, भाऊन नाही, आशूचं चांगलं झालेलंच बघायचंय ना. हो ना, मग तेच म्हणतेय मी. आशूने या नात्याला स्वतःहून संमती दिलीये, स्वतःहून तयार झालाय तो. त्यामुळे तुम्हाला शपथ घ्यावीच लागेल. सीता ऐक. या शपथ. तुम्ही ह्यानंतर आशू आणि शिवाच्या नात्यात कुठलीही मध्यस्थी करणार नाही. कसं झालंय डेकोरेशन? वाव, खूप छान डेकोरेशन झालंय. मला खूप आवडलंय. थँक्यू किटू डार्लिंग. बरं मी काय म्हणतोय, आता एवढं जर डेकोरेशन केलंच आहे तर परत लग्न करूया का? तीच चूक पुन्हा करायची नाहीये मला. अरे यार काय तू, हे बघ चला. वाव, किती सुंदर दिसतेस तू. नीट आहे ना सगळं? हो. छान दिसतंय. मी आशूला बोलून येते. आशू, अरे बाप रे, किती सुंदर दिसतोय बघा नवरदेव. बघा बरं आहे का? छान दिसतंय. तुम्ही पण छान दिसताय. संपदा, संपदा, भाऊ, काका, ये. आले चल. या चला, करायचं का सुरुवात? आले हा, करू शकता सुरू. हे शुभ कार्य म्हणजे लग्नाच्या कार्याचा श्री गणेशा करतोय आपण. आणि भाऊंच्या हस्ते आपण ही पूजा करूया. या भाऊ. अहो, वा, छान झालीये पूजा. आपण सगळे मिळून एक फोटो काढूया. हा. हा, चला. संपदा, काढ ना फोटो.
नाही ते काढ ना, तू काढ. अगं काढ नेहमी गं, तूच संपदा. काढतेस ना, जा काढ जा. चल ये संपदा. बॅटरी नाहीये, तुझाच दे. बरं या सगळ्यांनी या. या या या. अशू. अहो या. ये ना आई. शिवा शिवा ये सब गलत हो रहा है और तू चुप है. शिवा मेहंदी सुरू झाली का? शिवा तू काहीच करणार नाहीयेस का? अशीच गप्प राहणार आहे? अगदी आशूचं लग्न ठरलं तरी? वा हार मानलीस का? ना शिवा हरणार ना शिवाचं प्रेम. मला भरोसा आहे माझ्या प्रेमावर. अगं शिवा काल परवापर्यंत सगळं ठीक होतं. लग्नाची तारीख ठरत होती, तयारी पण सुरू होणार होती. पण आता तर लग्नाचे फंक्शन सुरू झाले. मेहंदी काय, हळद काय, संगीत काय, आणि आता तर काही होणार नाहीये, एवढं पॅनिक नका हो तुम्ही. शिवा तू काही करणार नसशील ना तर तसं सांग, आम्ही करू. काय करू सांग? राडा करायचा आहे, फोडाफोडी करायची आहे? बोल तू, सांग आम्हाला काय करायचंय ते. मी सांगते तेवढंच करायचं. अगं मग बोल ना, काय करू? एवढंच करायचंय. सविता का नाही आली ग? येते ना. हा ती आल्यावर मला सांगा आली की. हो. छान काढून घे, चांगली करते मेहंदी. नक्की नक्की. नेहा काय म्हणताय, कसं वाटतंय? तुला हवं तसं करून घे त्यांच्याकडनं. पोरीनो छान काढा ग. हं? बरं ऐक, हे बघ आशुतोष देसाईंचं सुहास, लग्न. सुहास. कीर्ती कुठे आहे? कोण कीर्ती? हो कीर्ती ही नाही, ही नेहा आहे. मग कीर्ती, हा कीर्ती ऐक ना, तू कीर्ती नाही आहेस मग कोण? ओ सॉरी सॉरी, ते काय नाही, एवढी सगळी गडबड चालली ना आणि खूप गोष्टी आहेत. काय झालं काय पण? कीर्तीची वाट बघते मी कधी ती कीर्ती असेल इथेच. मी बघतो कुठेतरी. आई तू गप्पा काय मारत उभा राहिलास? आई ते नेहासाठी काय खूप गोड दिसतेस. ओ आलोस तू. तू थांबला कशाला? बघतेस ना हा, किती मी खुश येतो. आहे. आशू आणि नेहाचं लग्न होतं ना, सगळं आनंदाने करतोय. बरं ते नेहासाठी आणलंय मी, दे दे. देतील. ते घे, खाऊन घे. चला खा आता. संपदा कुठे गेली ग? संपदा, उर्मिला तुझी पण वाट बघत होते मी. लक्ष्मण भाऊजी आणि हे कुठे आहेत? दिसलेच नाही मगासपासून. अगं ते म्हणाले बायकांचा सगळा कार्यक्रम आहे, आम्ही काय करू म्हणून बाहेर उभे आहेत. नाही नाही, तू आधी त्यांना घेऊन ये इथे. जा जा लवकर ये, आणि तू पण परत ये लवकर. छान काढले. संपदा, ए अरे, संपदा. आशू कुठे आहे? मी आशूला बोलवून येते. हा, आण. आशू कधीचा आवडतोय. चल ये, चल लवकर ये. हो मी बसतो. कुठे? इथे? इथे नाही बसायचे, तिथे बसायचे. तुझी मेहंदी आहे, तिची, दोघांची मेहंदी आहे रे. अगं, तिची मेहंदी आहे आणि ते बघ तिच्या बसल्यात ना शेजारी त्यांचं. एक मिनिट. काय? आता आयुष्यात तिच्या सोबत घालवायचंय तुला, तसं लांब बसून चालणार नाहीये. तिच्या बाजूला बसायचंय कायम. आता चल. एक मिनिट. खूप छान दिसतेस बाळा. झालं? चला आता नवरदेव, चला 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 चला. भाई एकदम कडक मेहंदी काढा. शिवा यार, काय यार, असं तोंड वगैरे पाडायचं नाही. आपल्या आशूचं लग्न आहे भाई. शिवा पण हे सगळं तू का करतेस? मला भारी वाटतंय ना म्हणून करते, आणि तितकंच महत्वाचं. खूप सुंदर दिसतोय जोडा, अगदी लक्ष्मी नारायणासारखं. हो नाही? अगं ही बघ आली संपदा. एक मिनिट संपदा. काय ग सगळं शांत शांत? अगं गाणी लावूया, नाचूया. चल. नाही नको. काय ग संपदा, काय झालं? काही नाही, तुम्ही करा मग? कंटिन्यू. शुभकार्य आहे ना घरात, का चेहरा पाडून बसलीयस?
आता इथून पुढे आपण नवीन सून घरात येणार आहे त्याचा आनंद साजरा करणार. कुणी वातावरण खराब करायचं नाही. आई शांत हो. आता आता वातावरण खराब कोणीही करणार नाहीये. आमच्या भावाचं लग्न आहे, संपदाच्या डंबोचं लग्न आहे. काय संपदा? मी जाणी लावते, थांब. ए उर्मिला, तू आशूच्या हातावर मेहंदी काढ की. आई 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 माझ्या हातावर कशाला मेहंदी? अरे अशी पद्धत असते हल्ली. काढ ना, जाग जा काढ. अरे सापडले गाणं. चला संपदा. अरे यार तुम्ही असे काय सगळे तोंड पाडून नका ना बसू यार. तुम्ही छान हसा बरं. ए सायलेन्सर, तू स्माइल कर. शिवा कर बोलते ना. काय कुठे लक्ष आहे? काढ बरं छान मेहंदी आणि छान चक्कूला लिया. शिवा काय करतेस? मेहंदी काढतेय. आशूच्या लग्नाची मेहंदी. ए हसू नको. हसायला नाही येणार तर काय. अगं ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, ज्याच्याशी तुझं लग्न झालं होतं, तो दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय आणि तू काय करतेस तरी ते मेहंदी लावतेस. दिव्या शांत बस. मी शांत बसून काही परिस्थिती बदलणार आहे का? परिस्थिती बदलणार, कारण माझा भरोसा अजून कमी झालेला नाही. नाव लिहायचं राहिलं. स्टेपनी तू छान अक्षरात नाव लिही. चकुला लिही. आता खरं काय ते शोधून काढायचंच. ताई बास अगं, बास झाला. आपण खूपच नाचलो ना. का काय झालं? अगं मला नाचायचंय. मी खूप एक्साइटेड आहे, त्याच्यामुळे मी नाचणार हो आहे. पण मी कंटाळले ना आता. संपदा, म्हणजे काकू मला ना एक भारी आयडिया सुचली आहे. आपण एक गेम खेळूयात का? आत्ता कसं? आत्ता माझी नेहमीची संपदा परत आली. हो. आता मला बरं वाटतं. नाही काय नाही, आता तिला सुद्धा ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, कारण या घरात तिची नेहा वहिनी येणार आहे आता. करेल करेल. बरं सांग, काय काय गेम खेळायचा? ते आपण, एक मिनिट ताई, एवढी एक्साइटेड आहेस आणि बाबा भाऊ यांना विसरलीस का? अरे हा बोलवा. आले आले ते बघ. वेळेत आलेत. भाऊ या 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 बसा ना इथे. एकदम वेळेत आला का? मी ऍक्च्युली त्यांना तेच सांगत होते की ह्या दोघांचं आता लग्न होणार आहे, तर आपण एक गेम खेळूयात ना. काय वाटतं? हा गेम वगैरे कशाला? म्हणजे अरे असं काय करतोयस डंबो? नेहा ये ना. अगं ये ना, खेळायचंय ना आपल्याला. या या. अगं ये सावकाश. बस ना. अच्छा इथेच बसायचंय? बसा समोरासमोर. बरं. ओके रेडी आहात? तर मी तुम्हाला दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारणार आहे.
आणि तुम्ही उत्तरं द्यायची आहेत बरोबर. ओके. आशू अजून मागच्याच प्रेमात अडकला असेल तर कठीण आहे. नाही, हिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ कुठे दिला त्याने नेहाला अजून. डंबू, तुझ्यापासून सुरू करूयात. बर चालेल, कर. ओके. तर मला सांग, नेहाचा आवडता रंग कोणता? निळा. नेहा? नाही, मला ब्लॅक, काळा आवडतो. ओ ठीक आहे, कोई बात नाही. नेक्स्ट क्वेश्चन. तिची आवडती जागा? जागा. ए नो नो चीटिंग हा, नो चीटिंग. लोणावळा. मला माथेरान आवडतं. दॅट वॉज बॅड अगेन. पण ठीक आहे, आपण नेहा तुला प्रश्न विचारूयात आता. मला सांग, डंबोला खायला काय आवडतं? नूडल्स. शिवा, तुला जमणार नव्हतं तर आधीच का नाही सांगितलंस मला? पण तुम्हीच मला म्हणालात ना की आशूच्या आवडीचं कर खायला म्हणून. मोतीचूरचा लाडू आवडतो त्याला. नाही, नूडल्स आवडतात मला. हो एक्झॅक्टली, नूडल्स आवडतात त्याला. आपण सेकंड क्वेश्चनचं बरोबर उत्तर दे. त्याचा आवडता प्राणी? कुत्रा. ए मांजर. अगं संपदा, काय तुझं? अगं वेळ लागेल एकमेकांना ओळखायला, काही हरकत नाहीये, पण ओळखणार एकमेकांना, ते ओळखणार व्यवस्थित. तू पण ना. असं वाटलं होतं की चांगलं ओळखूनच सगळं होतंय, नाही का? नाही म्हणजे ठीक आहे, तरी चांगला आहे खेळ. म्हणजे नाही ओळखता आला तर काय झालं, पण हो हो. हो ना. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया आता. डंबो, जर नेहाचा मूड खराब असेल तर तिला काय करायला आवडतं? डंबो, ठीक आहे, होऊ शकतं असं. ए नेहा, तू सांग ना. इझी क्वेश्चन विचारते तुला. डंबोचा आवडता रंग? चॉकलेटी. चॉकलेटी नाही. मला माझ्याकडे बघून वाटतं मला चॉकलेटी आवडत असेल. नाही नाही, ऍक्च्युली खूप दिवसांनी आम्ही भेटलोय ना, त्यामुळे आवडी निवडी फार माहित नाहीयेत अजून. कळतील ग. एकदा काही लग्न झालं की एकमेकांच्या आवडी निवडी पण हळूहळू कळतात. काय ग सीता? अगदी बरोबर आहे. आणि हळूहळू एकमेकांना जाणून घेण्यात सुद्धा मजा असते. मला पण नेहाबद्दल खरंच काही माहित नाहीये यार. शिवानी, हे असं हातावर नाव लिहून मेहंदी काढून काही होणार नाहीये. कशाला करतेस हे सगळं? आई, कारण माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे सगळं नीट होईल असं म्हणून तू आमची समजूत घालू शकते, स्वतःच्या मनाची समजूत घालू शकतेस का? पण हे असं हातावर हात ठेवून काय होणार आहे? त्याने तू आणि आशू एकत्र येणार आहात का? इथे हे असं नुसतं बसून हातावर हात ठेवून आणि विचार करून काही होणार आहे का? त्यासाठी तुला काहीतरी करायला हवं शिवानी. आई, माझं आशूवर प्रेम आहे आणि त्याचंही आहेच. पण तरीही त्याने या लग्नाला होकार दिलाच ना. पण लग्न झालं नाही ना अजून. अगं पण पत्रिका तर वाटून झालेत. असं लग्नाला कितीचा अवकाश लागणार आहे? हे बघ आई, पण आशूला वेळ द्यायला पाहिजे. त्याला प्रेमाची जाणीव तर झाली पाहिजे. आणि कशी होणार आहे ही जाणीव? शिवानी, तू मूर्खपणा करतेस ग. आई हे बघ, आशूचं आहे माझ्यावर प्रेम आणि मला आहे विश्वास आणि सगळं नीट होईल. तू नको काळजी करू. अगं कसं समजावू तुला शिवानी? शिवानी, तुला वाटतंय ना तितकं जग साधं सुद्धा राहिलेलं नाहीये ग. क्षणाक्षणाला जग बदलतंय, गोष्टी बदलतायत. शिवानी, विश्वास या एका शब्दावर तू तुझं सगळं आयुष्य आणि तुम्हा दोघांचं नातं पणाला लावायला निघालीस. अगं कसं समजावू ग तुला?
मला ना खूप काळजी वाटते ग तुझी.